नांदेडवरून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या 2 सराईत गुन्हेगारांनी 3 पेट्रोल पंपावर हल्ला करून सुमारे 10,000 रुपयांची लूट करीत एका कामगारास चाकूने मारहाण केली। ही घटना कुर्डू व टेंभुर्णी येथील पेट्रोल पंपावर दिनांक 27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। यातील एका आरोपीस अटक केली आहे। शत्रुघ्न नवगिरे वय 27 राहणार अकोले खुर्द तालुका माढा यास कोयत्याने मारहाण करून जखमी केले होते। 2 संशयित आरोपीपैकी लक्ष्मण यल्लाप्पा शेंडगे राहणार डोणगाव तालुका करमाळा हल्ली राहणार वारजे जिल्हा पुणे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्यास 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर एक अज्ञात अद्याप फरार आहे। या संशयित आरोपीवर वारजे जिल्हा पुणे येथे मोका अंतर्गत गुन्हा दाखल असून नुकताच तो जामिनावर सुटला होता। त्यानंतर पुणे येथील हाफ मर्डर गुन्ह्यात तो फरार होता। ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, प्रकाश कारटकर, वीरेश कलशेट्टी, अजय वाघमारे, बाळराजे घाडगे, संदीप गिरमरकर, प्रवीण साठे, अनवर अत्तार, हरी थोरात, राहुल दोरकर, सुनील पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले। संशयित दोन्ही आरोपी वारजे जिल्हा पुणे येथून हाफ मर्डर केसमध्ये फरार होते। गेल्या 8 दिवसापासून ते करमाळा व माढा तालुक्यात फिरत होते। ते डोणगाव तालुका करमाळा येथे लपून बसले होते। जवळील पैसे संपल्याने त्यांनी प्रथम कुई तालुका माढा येथील पेट्रोल पंप तसेच पुढे मध्यरात्रीनंतर करमाळा टेंभुर्णी रोडवरील योगीराज पेट्रोल पंप येथे टाकी फुल करून पैसे मागितले असता कामगारावर कोयता उगारून धमकावत पसार झाले। पुढे करमाळा रोडवरील अकोले खुर्द येथील SG पाटील पेट्रोल पंप येथे कामगारावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या खिशातून अंदाजे 10,000 रुपये हिसकावून घेऊन पसार झाले होते। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार, टेंभुर्णी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।